विद्यार्थी मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड 7 एप्रिल 2026 म्हणजेच इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षेचा हा इंग्रजी माध्यमाचा जो काही पेपर आहे, या पेपरमधील मराठी भाषा विषयाची तुमची परिपूर्ण तयारी व्हावी, चांगला सराव व्हावा, यासाठी या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे मी तुम्हाला देणार आहे, की जेणेकरून स्कॉलरशिप परीक्षेमध्ये भाषा विषयाचे जे प्रश्न असतात ते कसे सोडवायचे याची तुम्हाला पूर्ण कल्पना येईल आणि या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हमखास मिळतील याची मला खात्री आहे. चला मग आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी काढायची आहेत, प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा आहे. पहा, इथे प्रश्न पहिला आहे, दिलेल्या आकृतीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 6वे अक्षर कोणते. या आकृतीमध्ये ही वेगवेगळी अक्षरं आपल्याला दिलेली आहेत. या अक्षरांपासून एक एक अर्थपूर्ण शब्द आपण बनवायचा आणि हे शब्द आपल्या लक्षात आले की म्हण पण आपल्याला लक्षात येते. आता या आकृतीमध्ये दिलेली जी अक्षरं आहेत तर त्या अक्षरांपासून ही म्हण तयार होते, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की या अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडून 6वे अक्षर कोणते. आता आपल्या उजवीकडून म्हणजे शेवटून सुरुवातीकडे आपल्याला अक्षरं मोजायचे आहेत. आता बघा, इथे शेवटी अक्षर आहे ना, नंतर हा, श, चा, ग आणि मा. 6वा अक्षर हे मा आहे आणि मा हे अक्षर असलेला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. साधे सोपे प्रश्न असतात, पण आपण ते जर व्यवस्थित सोडवले तर आपल्याला नक्की त्या ठिकाणी चांगले गुण मिळतात. प्रश्न दुसरा आहे, क्षत्रिय धर्म या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी करायची आहे की ते क्षत्रिय धर्म या शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये कोणकोणती वर्ण मिसळलेले आहेत ते आपल्याला बघायचं. आता इथे पहा, क्षत्रिय धर्म हा शब्द मी घेतलेला आहे, त्यातलं सुरुवातीचं अक्षर आहे क्ष. आता त्याचा विग्रह म्हणजे त्या शब्दाची अक्षराची फोड कशी होते, क अधिक श अधिक अ. तसं या शब्दामध्ये जी अक्षरं आहेत त्यांची फोड मी इथं करून दाखवलेली आहे आणि ही सगळी अक्षरं तुम्ही जेव्हा मोजाल तेव्हा ही सर्व अक्षरं एकूण 13 अक्षरं आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न तिसरा आहे, वचन बदलानुसार चुकीचा पर्याय निवडा. आता इथे पर्याय 1 आहे, नात आणि नाते अशी जोडी दिलेली आहे. खरं तर नात म्हटलं की एक नात आणि एक नाती असं त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वचन बदलावं लागेल, पण इथं नाते असं दिलेलं आहे, ते चुकीचं आहे. लिंबू लिंबे हा पर्याय एक वचन अनेक वचन बरोबर आहे. लेकरू लेकरे, मावळा मावळे हेही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे वचन बदलानुसार चुकीचा पर्याय जर कोणता असेल तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता प्रश्न चौथा आहे, दिलेल्या शब्दासमोरील दोन्ही अर्थ योग्य असणारा पर्याय निवडा. आता इथे पहिला पर्याय दिलेला आहे, सूत, मुलगा, धागा. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उकार जो सचा पहिला ऱ्हस्व आहे, पहिला आहे, तर त्याचा अर्थ मुलगा हे बरोबर आहे. पण इथे धागा हा सूत या शब्दाचा इथं दिलेला जो सूत शब्द आहे त्याचा तसा अर्थ होत नाही. तर सचा उकार दुसरा सूत, त्याचा अर्थ मात्र धागा असा होतो. म्हणजे अर्थातच यातला एक शब्द बरोबर आहे म्हणजे समानार्थी शब्द, पण दुसरा चुकीचा आहे. दुसरा शब्द आहे टीका निंदा, ही जोडी बरोबर आहे, पण टीका ठिपका होत नाही. तर याची सुद्धा वेलांटी आपण जर बदलली, टची म्हणजे दीर्घची ऱ्हस्व वेलांटी केली की त्याचा अर्थ ठिपका असा होतो. म्हणजे इथे एक शब्द जुळतोय, दोन्ही शब्द मात्र इथे बरोबर नाहीत या पर्यायामध्ये. तिसरा पर्याय आहे आवाहन आणि विनंती आणि निरोप असे 2 अर्थ दिलेले आहेत. तर आवाहन विनंती बरोबर आहे, पण निरोप हा काय त्याचा अर्थ होत नाही. आणि चौथा पर्याय आहे नग. आता नगचा अर्थ पर्वत असाही होतो आणि वस्तू असाही होतो. म्हणजे हा पर्याय मात्र म्हणजे ह्या नग या शब्दाचे हे दोन्ही अर्थ जे आहेत तर ते बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 5वा असा आहे, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. जुन्या रूढींचे पालन करणारा. अर्थातच जुन्या रूढींचे पालन करणारा त्याला आपण सनातनी असं म्हणतो. मग पुरोगामी म्हणजे कोण, तर आधुनिक विचारांचा. युगपुरुष म्हणजे कोण, युगावर प्रभाव टाकणारी महान व्यक्ती. सत्यवादी कोणाला म्हणतात, नेहमी सत्याचा आग्रह धरणारा. मग आता इथे पर्याय आपल्याला 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे हे लक्षात येतं. आता प्रश्न 6वा आहे,
अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. त्याचे औदार्य पाहून मला खूप आश्चर्य वाटले. आता इथे आपल्याला दिलेले जे 4 पर्याय आहेत तर त्या नामाचे सगळे पोटप्रकार आहेत. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम. आपल्याला हे नामांचे प्रकार माहिती आहेत. आता औदार्य हा शब्द आपण जर बघितलं तर उदार या शब्दापासून औदार्य हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. उदार हे मूळचं विशेषण आहे आणि त्याच्यापासून औदार्य हा काय झालेला आहे की भाववाचक हे नाम तयार झालेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 7वा पहा. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही? आता इथे पर्याय 1 आहे स्वागत, निरोप ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. आता दुसरा पर्याय आहे क्षणिक, दुर्लभ. तर क्षणिक आणि शाश्वत असा तो खरं तर विरुद्धार्थी शब्दांची जोडी होते. आता दुर्लभ, सहज साध्य असा त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे आणि म्हणून इथं क्षणिक, शाश्वत असा असायला पाहिजे, पण इथं चुकीची जोडी दिलेली आहे. ही काही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही. मंजूळ, कर्कश ही जोडी पण बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दांची आणि सुबक आणि बेढब ही सुद्धा जोडी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे. नीता म्हणाली, आजी आता या जलपर्णींचं काय करायचं? या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आपण वाचल्यानंतरच हे लक्षात आलेलं आहे की आजी नंतर इथं स्वल्पविराम असायला पाहिजे होता, पण तो दिलेला नाहीये. आता आपण जर बघितलं इथं हे वाक्य कसं लिहायचं तर याप्रमाणे लिहायचं की नीता म्हणाली, आजी आता या जलपर्णीचं काय करायचं? इथं पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे बघा प्रश्न 9वा आहे. पुढीलपैकी कोणता शब्द प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय होत नाही? आता आपण जर बघितलं तर केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला माहिती आहे. आता फक्कड तर हे प्रशंसादर्शक आहे. आहा हे मात्र हर्षदर्शक किंवा आश्चर्यदर्शक आपण केवळ प्रयोगी अव्यय वापरतो. खाशी हे सुद्धा प्रशंसादर्शक आहे आणि वाहवा हे सुद्धा प्रशंसादर्शक आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलाय की पुढीलपैकी कोणता शब्द प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय होत नाही? मग होत नाही हा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2. आता 10वा प्रश्न असा आहे. पुढील शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? आता जोडाक्षरांची व्याख्या काय आहे तर व्यंजन अधिक व्यंजन आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला तर त्याला जोडाक्षर म्हणतात. इथे आपण जर बघितलं तर विज्ञान या शब्दामध्ये ज्ञा हे जोडाक्षर आहे. ते कसं होतं तर द अधिक न अधिक य अधिक आ असं ते ज्ञा होतं, म्हणून ते जोडाक्षर आहे. कारण व्यंजन अधिक स्वर असं तिथं जोडाक्षराच्या व्याख्याप्रमाणे ती ज्ञा हे जोडाक्षर आहे. नैऋत्यमध्ये मात्र इथे आपण जर बघितलं तर दुसरं अक्षर तुम्हाला कदाचित जोडाक्षर वाटेल, परंतु इथं र ला रो हा स्वर जोडून आलेला आहे आणि म्हणून इथे ते जोडाक्षर नाही, पण त्य हे मात्र जोडाक्षर आहे. आता विस्तृत शब्दामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर स्त्रू हे काय आहे की जोडाक्षर आहे. क्षमाशीलमध्ये क्ष हे काय आहे जोडाक्षर आहे. हृदयस्पर्शीमध्ये सुरुवातीचं हृदयमध्ये रू जो आहे तर तो तुम्हाला जोडाक्षर वाटेल, पण ते ह अधिक रू आलेलं आहे त्यामुळे तिथे आपल्याला ती जोडाक्षर नाही हे लक्षात येतं. स्प आणि अर्शी हे काय आहेत की जोडाक्षर आहेत. कृपाछत्रमध्ये आपण जर बघितलं तर इथं त्र हे जोडाक्षर आहे. ईश्वरनिष्ठामध्ये श्व आणि ष्ठा ही जोडाक्षर आहेत. राष्ट्रप्रेममध्ये श्ट्र आणि प्रे ही जोडाक्षर आहेत. म्हणजे आपण जर बघितली ही एकूण जोडाक्षरं जी आहेत तर एकूण ही जोडाक्षरं 11 आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न 11वा आहे की दिलेल्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य म्हण पर्यायातून निवडा. आता डोळ्यांत केर आणि कानांत फुंकर या म्हणीचा अर्थ आपल्याला माहिती आहे, म्हणजे आजार एक आणि उपचार मात्र भलतेच करणे. आता इथे आपल्याला याच्यातून या अर्थाची कोणती म्हण आहे ती शोधायचं आहे. आता नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ काय आहे तर मालकापेक्षा नोकराची मिजाज अधिक होणे किंवा शक्तीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे. दुसरी म्हण आहे कानामागून आली तिखट झाली. याचा अर्थ काय आहे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. तिसरा आहे कानाला ठणका आणि नाकाला औषध. अर्थातच याचा अर्थ आहे की रोग एका जागी तर उपचार दुसरीकडेच करणे. आणि 4 आहे ज्याचे दळ त्याचे बळ, म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्वतःचं सैन्य त्यालाच खरे सामर्थ्य मिळते. म्हणजे इथे पर्याय क्रमांक 3
ही या डोळ्यात केर कानात फुंकर या म्हणीचा जो अर्थ आहे तोच अर्थ कानाला ठणका नाकाला औषध याही म्हणीचा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 12वा आहे, अंगा लावून या राख डोळे झाकूनी करीती पाप असे म्हणत कोणत्या संतांनी जागरूकतेचा संदेश दिला. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी बघा संत तुकारामांचा अभंग दिलेला आहे, इथे दिसतो बघा तुम्हाला स्क्रीनवरती, आणि त्याच्यामध्ये एक ओळ आहे, अंगी लावून या राख डोळे झाकूनी करीती पाप. अर्थातच या संत तुकारामांच्या अभंगातल्या ओळी आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यासाठी आपल्याला आपलं पाठ्यपुस्तक जे आहे ते चांगल्या प्रकारे अभ्यासायला हवं. आता प्रश्न 13वा आहे, पुढीलपैकी विनोदी लेखक कोण. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये द मा मिरासरांचा आजारी पडण्याचा प्रयोग असा काय आहे की एक पाठ आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मार्मिक व विनोदी वर्णन इथं लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे. हे एक विनोदी लेखक आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 14 ते 16 साठी काही सूचना दिलेल्या आहेत. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा, त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आता इथे जर आपण बघितलं तर हा एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या किंवा या उतार्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं नेमकी या उतार्यामध्ये कुठे आहेत आणि कशी आपल्याला ती शोधायची असतात ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी काढायची असतात हे लक्षात येईल. बघा प्रश्न 14 या उतार्यावरती, शेकरूचा अधिवास कशामुळे धोक्यात आला आहे. आता इथं पर्याय 1 शिकार, 2 जंगलतोड, 3 अतिवृष्टी आणि 4 पानगळ. आता आपल्याला उतार्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर कुठे आलेलं आहे ते शोधायचं आहे. बघा इथे या उतार्यातल्या या 2 ओळींमध्ये याचं उत्तर आलेलं आहे. त्यातल्या दुसऱ्या ओळीमध्ये की शेकरूचा आदिवास जंगलतोडीमुळे संकटात आला आहे, म्हणजेच आदिवास कशामुळे धोक्यात आलेला आहे तर जंगलतोड, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा आहे, उतार्यातील वर्णनानुसार पुढीलपैकी असत्य विधान कोणते. आता इथे आपल्याला उतार्यामध्ये ह्या सगळ्या विधानांबद्दल वाक्य आलेले आहेत, त्यावरून आपल्याला असत्य विधान कोणतं ते शोधता येतं. शेकरूचे घरटे गोलाकार असते, बघा इथे एक वाक्य आलेलं आहे, गोलाकार घरटे बनवतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे, सत्य आहे. शेकरू 6 ते 8 घरे तयार करतो, बघा इथे या ओळीमध्ये मी अधोरेखित केलेलं आहे ते वाक्य की इथं दिलेलं आहे, एक शेकरू 6 ते 8 घरे तयार करतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे. शेकरूचे घरटे दगडांच्या कपारीत असते, हे मात्र विधान त्या ठिकाणी बरोबर नाही, कारण ह्या उतार्यामध्ये शेकरूचं घरटं काय दगडांच्या कपारीत असतं असं वर्णन केलेलं नाही. आणि चौथा पर्याय, शेकरू आपल्या घरासाठी डहाळ्या व पाणी वापरतो, हे पण इथं आलेलं आहे की शेकरू डहाळ्या व पाणी वापरून गोलाकार घरटे बनवतो, म्हणजे हेही विधान सत्य आहे. म्हणजे असत्य विधान जे आहे ते पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण उतार्यात आलेले नाही. आता बघा इथे झुपकेदार आलेलं आहे का हे विशेषण, तर आले झुपकेदार शेपूट. लाल भडक आलेलं आहे बघा, लाल भडक डोळे. देखना बघा अतिशय देखना प्राणी हे आलेलं आहे, म्हणजे देखना हे विशेषण म्हणून आलेलं आहे, पण एकदाच हे काही हा शब्द काही इथे विशेषण म्हणून या उतार्यात आलेला नाही. आता म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण प्रश्नच विचारलेला आहे की विशेषण उतार्यात कोणतं आलेलं नाही, तर चौथं पर्याय जो आहे तर ते काही विशेषण म्हणून उतार्यात आलेलं नाही. आता प्रश्न 17 ते 19 साठी आपल्याला एक सूचना आहे की पुढील कविता काळजीपूर्वक वाचा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. छान अशी एक कविता दिलेली आहे, अशीच कविता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येते. आता आपण याची उत्तरं नेमकी कशी काढायची असतात कवितेमधल्या प्रश्नांची, कवितेवरच्या प्रश्नांची ते बघूया. बघा इथे प्रश्न विचारलेला आहे कवितेवरती, रेलगाडीचा वेग केव्हा मंदावतो. आता पर्याय दिलेला 1 घाट लागल्यावर, 2 बोगद्यात शिरल्यावर, 3 अंधार पडल्यावर आणि 4 प्रवाशांची गर्दी झाल्यावर. आता आपल्याला कवितेमध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. बघा इथे ह्या कवितेमधल्या ओळीमध्ये वेग आता मंदावला आला डोंगराचा घाट, या ओळीमध्ये याचं उत्तर आहे रेलगाडीचा वेग केव्हा मंदावतो तर घाट लागल्यावर, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 18वा आहे, कवीच्या मते प्रवासी कशामुळे घाबरू शकतात. 1 गाडीचा वेग वाढल्याने, 2 शीळ घुमल्याने, 3 बोगद्यातील काळोखामुळे आणि 4 रेलगाडीच्या धडधडीने. आता याचं उत्तर पाहिजे आहे, शीळ घुमे पहाडात शिरे बोगद्यात वाट, काळोखा हा चहूकडे नका कोणी भिवू पण. आणि म्हणजेच इथं का बोगद्यातील काळोखामुळे
प्रवासी घाबरू शकतात असं कवीला वाटतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न 19वा आहे. पुढीलपैकी कवितेत आलेली विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आता कवितेमध्ये आलेली ही जोडी ओळखायची आहे. इथं बघा शांत दिटा ही काही जोडी आलेली नाही, दरीघाट आलेली नाहीये, मंद वेग आलेला नाही, पण काळोख उजेड हे 2 शब्द मात्र या कवितेमध्ये आलेले आहेत आणि ते एकमेकांची विरुद्धार्थाचे शब्द आहेत. आता प्रश्न 20वा आहे. फंद या शब्दास पर्यायांतील कोणता शब्द जोडल्यानंतर जोड शब्द तयार होईल. आता इथे आपल्याला पर्याय 1 फितुरी दिलेला आहे, 2 बंध दिलेला आहे, 3 मस्ती दिलेला आहे, 4 मुरवत दिलेला आहे. तर बघा फंद फितुरी असा शब्द आपण इतिहासामध्ये ऐकलेला आहे, त्यामुळे हा शब्द जुळतो. आता फंद बंद, फंद मस्ती, फंद मुरवत हे जोडशब्द तयार होतात का? असा शब्द आपण कधी ऐकलाय का? नाही ऐकलेला. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 21वा प्रश्न आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा. आता बघा इथं प्रफुल्लित हा शब्द आपण असा लिहित नाही. प्रफुल्लित शब्द हा असा लिहितो. फचा उकार हा आपण ऱ्हस्व देतो. जलप्रदूषणमध्ये दचा उकार जो आहे तर तो दीर्घ असायला पाहिजे. हकीकतमध्ये कची वेलांटी जी आहे तर ती ऱ्हस्व असायला पाहिजे. साहित्यिक शब्द मात्र शुद्ध आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा जो 22वा प्रश्न आहे तो बघा. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. हिरव्यागार फांदीवरती झोपाळे डुलत होते. आता झोपाळे हे अनेक वचन आहे ह्या नामाचं. आपण त्याचं एक वचन करायचं आहे लिंग ओळखायचं असेल तर. मग झोपाळेचं एक वचन काय होईल? झोपाळा. मग त्याच्या अगोदर तो, ती, ते आपल्याला काय करायचे? ही सर्वनामं लावायची आहेत आणि लिंग शोधायचं आहे. बघा तो झोपाळा याचाच अर्थ हा पुल्लिंग शब्द आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 पुल्लिंग हे या शब्दाचं नामाचं लिंग आहे. आता प्रश्न 23वा आहे. अपूर्ण वर्तमान काळ असणारी वाक्य निवडा. बघा सोनाली नवीन पुस्तकातील गोष्ट वाचत असे. हा काय अपूर्ण वर्तमान काळ नाही. सोनाली नवीन पुस्तकातील गोष्ट वाचत आहे. हे मात्र गोष्ट वाचण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण क्रिया आहे आणि हे त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 24वा आहे. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यानुसार अयोग्य जोडी निवडा. आता हितगुज करणे, अतिशय गोंगाट करणे असा इथे अर्थ दिलेला आहे. पण हितगुज करणं म्हणजे अतिशय गोंगाट करणे असा काय त्याचा अर्थ नाही. तर हितगुज म्हणजे काय? तर आपण मनातील गुपित गोष्टी एकमेकांना सांगणं, सुखदुःखाच्या गोष्टी करणं याला हितगुज करणं म्हणतात. त्यामुळे इथं चुकीचा अर्थ या वाक्प्रचाराचा दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेला प्रश्न पण तोच आहे की वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यानुसार अयोग्य जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता नवल वाटणे, अचंबा वाटणे ही जोडी बरोबर आहे. रोजगारी होणं, कामधंद्याला लागणं हेही बरोबर आहे. हेवा वाटणे, असूया वाटणे, मत्सर वाटणे ही जोडी बरोबर आहे. मग प्रश्न आता 25वा पाहूया. समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा. पुरावा, दाखला ही जोडी समानार्थाचीच आहे. कुतूहल, जिज्ञासा ही पण समानार्थाची जोडी आहे. तल्लख, कुशाग्र बरोबर आहे, समानार्थाचीच आहे. पण रंक राव ही जोडी मात्र त्या ठिकाणी समानार्थाची नाही, तर ती राव रंक असं आपण म्हणतो. रंक राव ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, अशाच प्रकारचे व्हिडिओ इयत्ता 7वी स्कॉलरशिपचे मराठी भाषा विषयाचे तुम्ही या चॅनलवरती पाहत राहा. आज आपण या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.